हुपरी नगर परिषदेत आमदारांच्या आढावा बैठकीला नगरसेवकांची पाठ फिरवली. विविध कामांवर ग्रामस्थांचा संताप. हुपरी हातकलंगलेचे विद्यमान आमदार अशोकराव माने बापू यांनी हुपरी नगर परिषदेत आयोजित केलेल्या विशेष आढावा बैठकीकडे बहुतेक नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. अण्णासाहेब शेंडुरे, सोनाली जाधव आणि विरोधी सदस्य सरिता कौंदांडे या मोजक्या नगरसेवकांव्यतिरिक्त अन्य सदस्य अनुपस्थित राहिल्याने उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत 46 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवर जोरदार चर्चा झाली. मुख्याधिकारी अजय नरळे यांनी ठेकेदाराला 4.5 ते 5 कोटी रुपये दिल्याचे सांगितले. मात्र कामाची संथ गती लक्षात घेऊन दररोज 2,500 रुपये दंड ठरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेत मुदतवाढ देणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दंड रक्कम 5,000 रुपये करण्याची मागणी केली. तसेच या योजनेसाठी अभियंता नियुक्त नसल्याने ऑडिट कोण करणार असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. मेन रोडवरील पाईपलाईन टाकण्याच्या कामात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला. सिमेंट काँक्रिटीकरण न करता मुरुम टाकून काम उरकले जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. नगर परिषदेच्या इमारतीसाठी गट क्रमांक 795 मधील जागेवर नवीन इमारत उभारण्यास आमदार अशोकराव माने यांनी निधी देण्याचे आश्वासन देत 6.5 कोटींचे काम तात्काळ टेंडर काढून सुरू करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले. ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नावरही चर्चा झाली. पत्रकार सागर पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याचे सांगत आमदारांनी याबाबत तातडीची बैठक घ्यावी अशी मागणी केली. तळंदगे फाट्यावरील महसूल हुपरीऐवजी इंगळी ग्रामपंचायतीकडून वसूल होत असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. घनकचरा व्यवस्थापन व पाणीपुरवठा टेंडर प्रक्रियेत नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दरमहा अशी आढावा बैठक घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. चैत्यभूमीसाठी 30 लाख रुपयांचा निधी तात्काळ खर्च करावा तसेच स्मशानभूमींसाठी समतोल निधी देण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी आमदारांना कार्यक्रमांना न बोलावणे व त्यांच्या निधीचा योग्य वापर न होणे यावर नाराजी व्यक्त केली. यावर मुख्याधिकारी अजय नरळे यांनी झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस नगर परिषदेचे अधिकारी, ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.